नमस्कार, मी अमित काळे. न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर केवळ काही तासातच 11 नोव्हेंबरला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात आत्मघातकी स्फोट झाला. या दोन्ही घटनांनी भारत पाकिस्तानमधील तणाव अधिकच वाढवला आहे. दिल्लीतील हल्ल्यात डझनभराहून अधिक लोकांचा मृत्यू झालेला होता, तर इस्लामाबादमधील स्फोटात सुद्धा जवळपास तितक्याच लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झालेत. या दोन्ही घटनांमुळे प्रदेशातील सुरक्षा आणि राजकीय वातावरणावर मोठी चर्चा सुरू झालेली आहे. दोन्ही हल्ल्यामध्ये आत्मघातकी दहशतवादी सहभागी होते आणि ANFO आधारित स्फोटकांचा वापर हा करण्यात आलेला होता. इस्लामाबाद स्फोटाची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानच्या जमात उल अहरार गटाने घेतलेली आहे. तरीही पाकिस्तानी सरकार आणि सैन्यानं भारतावर आरोप लावलेत की या हल्ल्यामध्ये भारताचा हात आहे. भारतानं हे आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचं सांगितलं आणि स्पष्ट केलं की पाकिस्तान आपली आंतरिक अस्थिरता आणि सत्ता संघर्ष लपवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करत आहे. सोशल मीडियावर काही विश्लेषकांच्या मते इस्लामाबाद स्फोट हा एक फॉल्स फ्लॅग ऑपरेशन असू शकतो, म्हणजेच पाकिस्ताननं स्वतःच हल्ला घडवून आणला आणि दोष भारतावर ढकलण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला बळी म्हणून दाखवता येईल. या कथित फॉल्स फ्लॅगच्या मागं अशीही शंका व्यक्त केली जाते की दिल्लीतील स्फोटानंतर पाकिस्तान भारताच्या संभाव्य प्रत्युत्तरात्मक लष्करी कारवाई ऑपरेशन सिंदूर 2.0 टाळण्याकरता हा डाव आखत आहे. हा सर्व फक्त योगायोग नसून नियोजित वेळापत्रकासारखं वाटतं. भारत आणि पाकिस्तानमधील घटनांची टाईमलाईन स्वतःच एक स्क्रिप्टसारखी दिसते. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोट सोमवार 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:52 झाला. त्यानंतर केवळ 18 तासांनी म्हणजेच मंगळवार 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:39 इस्लामाबाद कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये आत्मघातकी स्फोट झाला. दोन्ही ठिकाणी आत्मघातकी, दोन्हीकडं ANFO स्फोटक आणि या दोन्ही घटना त्याच काळात घडल्या जेव्हा भारतानं फरीदाबाद, काश्मीर आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या डॉक्टर मॉड्यूल नेटवर्कचा पर्दाफाश केलेला होता. पाकिस्तानी फील्ड मार्शल आसिफ मुनीर यानं या इस्लामाबाद स्फोटाचा वापर पाकिस्तानला पीडित दाखवण्याच्या प्रयत्नासाठी केल्याचं विश्लेषक म्हणतात. कारण मे महिन्यात झालेल्या ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यानं पाकिस्तानचं सैन्य अजूनही हादरलेलंच आहे. दिल्ली स्फोटातील सर्व पुरावे, अडवलेले संदेश आणि जप्त केलेली स्फोटकं थेट जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तान समर्थित संघटनेकडे निर्देश करतात. हीच ती संघटना ज्याला आसिफ मुनीरनं स्वतःच्या खास प्रॉक्सीप्रमाणे वाढवलेलं होतं. याहून अधिक म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये राजकीय सन्मानानं अंत्यसंस्कार त्यांच्यावर करण्यात आलेले होते, ज्यात पाकिस्तानी सैन्याचे वरिष्ठ अधिकारीसुद्धा उपस्थित होते. दिल्लीतील स्फोट हा काही अचानक झालेला नव्हता. तो जैश-ए-मोहम्मद संबंधित डॉक्टर मॉड्यूल नेटवर्कचा भाग होता. या नेटवर्कमध्ये डॉक्टर, प्राध्यापक आणि वैद्यकीय व्यावसायिक होते, ज्यांना कट्टरपंथी बनवून दहशतवादी लॉजिस्टिक साखळी चालवण्यासाठी वापरलं जात होतं. या नेटवर्कच्या केंद्रस्थानी होती जमात उल मोमिनात, जी जैश-ए-मोहम्मदची नवीन महिला शाखा आहे. तिचं नेतृत्व मसूद अझहरची बहीण सादिया अझहर बहावलपूर इथून करत होती. भारतातील तिची प्रमुख ऑपरेटिव्ह डॉक्टर शाहेना शाहिद लखनौ इथं शस्त्र आणि अमोनियम नायट्रेटसह अटक तिची झालेली होती. तिचा प्रमुख हँडलर पुलवामाचा रहिवासी आणि फरीदाबादचा अल फलाह विद्यापीठातील व्याख्याता डॉक्टर मुझम्मिल शकील, जो 2900 किलो स्फोटक सामग्रीसह पकडला गेला. जेव्हा त्याच्या संघटनेतीलच उमर मोहम्मदला वाटलं की नेटवर्क आता उघड झालेलं आहे, तेव्हा त्यानं दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कार बॉम्बस्फोट घडवून आणला, ज्यामध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला. या आत्मघातकी स्फोटानं हे स्पष्ट केलं की पाकिस्तानी दहशतवादी नेटवर्क भारताच्या शहरी भागात किती खोलवर पसरलेला आहे. मेमध्ये जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची दहशतवादी तळं, सैन्य ठाणी आणि रडार प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आलेली होती. या मोहिमेत भारतानं ब्रह्मोस क्रूज मिसाईलनं नूर खान एअरबेसला लक्ष्य केलेलं होतं, जे पाकिस्तानच्या अणु कमांड सेंटरच्या अत्यंत जवळ आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानच्या वायुदलाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अपमानास्पदरित्या स्थितीला सामोरं जावं लागलं. आता दिल्लीतील स्फोटानंतर भारताच्या ऑपरेशन सिंदूर 2.0ची चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे, ज्यामुळे पाकिस्तानमध्ये भीती आणि असुरक्षिततेचं वातावरण आहे.
त्यामुळे पाकिस्ताननं यावेळी फॉल्स फ्लॅगचा खेळ रचून भारताला दोष देत स्वतःला बळी दाखवण्याची रणनीती अवलंबलेली आहे, ज्यामुळे भारताची संभाव्य लष्करी कारवाई टाळता येईल. याच स्फोटाच्या संबंधितलं दुसरं वृत्त असं आहे की या स्फोटानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISIनं जैशचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हफीज सईद यांना गुप्त ठिकाणी हलवलेलं आहे. माहितीनुसार हफीज सईद याला एका लष्करी सुरक्षित ठिकाणी म्हणजेच सेफ हाऊसमध्ये ठेवण्यात आलेलं आहे, तर मसूद अझहरला बहावालपूरजवळील अज्ञात ठिकाणी लपवण्यात आलं आहे. भारताकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य प्रत्युत्तरात्मक कारवाईपासून त्यांना वाचवण्यासाठी हा उपाय आखण्यात आलेला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतान दौऱ्यादरम्यान कठोर प्रतिक्रिया देत म्हटलेलं होतं, या हल्ल्यात जबाबदार असणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे लष्करी अधिकारी याबाबत अत्यंत चिंतित असून भारत ऑपरेशन सिंदूर 2.0ची तयारी करत असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये सैन्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणा या स्फोटाच्या आंतरराष्ट्रीय कारस्थान, निधीपुरवठा आणि दहशतवादी नेटवर्कच्या साखळ्या याचा सखोल तपास करते. मित्रांनो, भारतीय वायुदलानं पूर्व लडाखमध्ये असलेल्या न्योमा एअरबेसला पूर्णपणे कार्यक्षम बनवले. ही भारतासाठी रणनीतिकदृष्ट्या अतिशय मोठी कामगिरी मानली जाते. हे एअरबस 13,700 फूट उंचीवर वसलेलं असून LAC पासून फक्त 30 किलोमीटर अंतरावर आहे. या एअरबेसच्या कार्यान्वयामुळे त्या भागातील भारताची हवाई शक्ती अनेक पटींनी वाढणार आहे. पूर्वी हे ठिकाण फक्त तात्पुरत्या लँडिंगसाठी वापरलं जाणारं पटांगण होतं, पण बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशननं त्याचं उन्नतीकरण करून 2.7 किलोमीटर लांबीचं कॉन्क्रीट रनवे तयार केलं आहे. आता इथं फायटर जेट्स, हेलिकॉप्टर आणि मोठ्या ट्रान्सपोर्ट विमानांचं उड्डाण आणि लँडिंग दोन्हीही शक्य झालेलं आहे. या ठिकाणी आता विमानांची दुरुस्ती, इंधन भरणं, रडारद्वारे देखरेख तसंच पायलटच्या निवासाची सोयसुद्धा करण्यात आलेली आहे. सिंधू नदीच्या काठावर उभारलेलं हे एअरबस भारतासाठी एक गेम चेंजर ठरणार आहे. या एअरबेसमुळे भारतीय वायुदलाला LACवरील कोणत्याही परिस्थितीत तात्काळ आणि प्रभावी प्रत्युत्तर देण्याची क्षमता मिळेल. निगराणी क्षमता वाढेल आणि सैन्यदलाला आवश्यक सामान दुपटीनं जलद गतीनं पोहोचवता येईल. हे एअरबस केवळ चीनवरच नव्हे तर पाकिस्तानच्या उत्तरेकडील सीमावरही भारताची हवाई पकड अधिक मजबूत करेल. वृत्त आहे इस्रायलचे पंतप्रधान यांच्या संदर्भातलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या दुर्दैवी स्फोटाबद्दल भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेप्रती संवेदना व्यक्त केली आहे. नेतन्याहू यांनी एक कठोर निवेदन जारी करत दहशतवादाच्या विरोधात भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या अटळ निर्धारावर भर दिला. नेतन्याहू म्हणाले, दहशतवाद शहरांना लक्ष्य करू शकतो, पण बलवान राष्ट्रांच्या आत्म्याला कधीही मोडू शकत नाही. त्यांनी पुढे म्हटलं, आमचे प्रिय मित्र नरेंद्र मोदी आणि भारतातील शूर जनतेसाठी आम्ही तसेच इस्रायलमधील सर्व नागरिक पीडितांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या आणि सामर्थ्याच्या काळात इस्रायल ठामपणे भारताच्या सोबत उभा आहे. नेतन्याहू यांनी भारत आणि इस्रायल या दोन्ही देशांना सनातन सत्यावर उभ्या प्राचीन संस्कृती असे संबोधन देत दोन्ही देशांमधील दृढ संबंधांची पुन्हा एकदा पुष्टी केली. श्रावस्तीच्या बयापूर्वा गावात लालच देऊन धर्मांतर करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी 2 व्यक्तींना अटक केली असून आणखी 2 जण फरार होण्यात यशस्वी झालेत. या लोकांनी हिंदू धर्मियांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशानं गावात सभा आयोजित केलेली होती. या सभेला सुमारे 150 ग्रामस्थ उपस्थित होते. त्यात काही ख्रिश्चन मिशनरी देखील उपस्थित होते आणि त्यांनी लोकांना सामूहिक धर्मांतरासाठी उकसवलं. गावकऱ्यांना त्यांची घरं, नोकरी आणि इतर आर्थिक लाभांचं प्रलोभन दिलेलं होतं. पोलिसांनी या प्रकरणात राजेश कुमार आणि त्याचा चुलत भाऊ रवी यांना अटक केली आहे. दोघांचेही पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड असल्याचं समोर आलं आहे. या लोकांनी गावकऱ्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी फसवलं आणि दिशाभूल केलेली होती. ते गावामध्ये फिरून अशा सभा आयोजित करत असत. चौकशीत आरोपी राजेश कुमारनं पोलिसांना सांगितलं की लोकांना दागिने, पैसा, धान्य, अन्य सामग्री इत्यादींचं प्रलोभन देऊन धर्मांतरासाठी प्रवृत्त केलं जात होतं. वृत्त आहे बांगलादेशच्या संदर्भातलं. भारतामध्ये आश्रय घेत असलेल्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या देशात परतण्याच्या अटी स्पष्ट केलेल्या आहेत. हसीना म्हणाल्या की त्यांची परतफेरी तेव्हाच शक्य आहे जेव्हा बांगलादेशात सहभागी लोकशाही पुन्हा प्रस्थापित होईल. त्यांच्या पक्षावर म्हणजेच आवामी लीगवर लादलेली बंदी आदेश उठवले जातील आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यात येतील. भारतामधील एका अज्ञात ठिकाणावरून न्यूज एजन्सी PTIला दिलेल्या मुलाखतीत हसीनांनी अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्यावर तीव्र हल्ला चढवला आहे.
त्यांनी युनूस यांच्या भारतविरोधी भूमिकेला मूर्खपणाचं आणि राजनैतिकदृष्ट्या आत्मघातकी पाऊल असं संबोधलंय. शेख हसीना म्हणाल्या, भारत हा नेहमीच बांगलादेशचा सर्वात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय भागीदार राहिलेला आहे. त्यांच्या कारकिर्दीत निर्माण झालेले घनिष्ठ संबंध युनूस यांच्या मूर्खपणानंतरसुद्धा मजबूत राहतील. त्यांनी युनूस यांच्यावर कट्टरपंथीयांच्या पाठिंब्यावर अवलंबून राहण्याचा आरोप केला. हसीना म्हणाल्या, युनूस यांनी पद सोडण्यापूर्वी आणखीन राजनैतिक चुका करू नयेत. हसीना यांनी आपल्या विरोधात बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या खटल्यांना कांगारू ट्रायल म्हणजेच पक्षपाती न्याय प्रक्रिया असं म्हटलंय. त्यांनी मोहम्मद युनूस यांना आंतरराष्ट्रीय निरीक्षणाखाली आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात खटला लढवण्याचं खुलं आव्हान दिलंय. तसंच त्यांनी दावा केला की युनूस यांना पश्चिमी देशांचा जो पाठिंबा मिळत होता तो आता कट्टरपंथाला प्रोत्साहन दिल्यामुळं संपुष्टात येऊ शकतो. गतवर्षी झालेल्या हिंसक विद्यार्थी आंदोलनाबद्दल शेख हसीना यांनी मान्य केलं की त्यांच्या सरकारला त्यावेळी परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यांना त्यांचं दुःखसुद्धा आहे. मात्र त्यांनी हिंसा भडकवण्यासाठी उग्र राजकारण्यांना जबाबदार ठरवलंय. हसीना यांनी शेवटी स्पष्ट केलं की त्यांचा पक्ष अवामी लीग बांगलादेशच्या राजकारणाचा अविभाज्य भाग राहणार आहे आणि लोकशाही पुनर्स्थापनेसाठी तो लढा सुरूच ठेवतील. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा. आपल्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.